ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी 201 ते 250। ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्यांना दाखवितात। परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यता भेद ते मनात धरीत नाहीत व लहान मोठा अशी निवड करत नाहीत व जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात। पूर्वी असे होते की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच केले। याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले। तेजाने जे महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो हा सूर्याचा दोष आहे व महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधी अस्त होत नाही। त्यास चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळेसच फक्त पौर्णिमेस पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूप स्थितीचे नेहमी पूर्ण असतात। मेघ वृष्टी करण्यात उदार असतो, पण तो ओसरतो, म्हणून तो मेघ या बोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या महात्म्यास उपमा देण्यास पुरेसा नाही। हे महात्मे निसंशयपणे कृपाळू असे सिंह आहेत, जे माझे नाम एक वेळा मुखास यावयास हजारो जन्म सेवा करावी लागते। ते माझे नाम त्यांच्या वाचेमुळे मोठ्या प्रेमाने नाचत असते। तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही असत नाही। याशिवाय मी एक वेळ योग्यांच्या हृदयात देखील उल्लंघन करून जातो, परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जिथे माझा नामघोष चांगला करतात त्याचपाशी अर्जुना मला शोधावा, मी तेथे सापडवायचाच। ते महात्मे माझे गुण गाण्यात असे तृप्त झाले आहेत की त्या योगाने त्यास आपले कोठे आहोत व आपला काल भजनात किती गेला याचा खबरच नसते। ते कीर्तनाच्या सुखाने आपल्या ठिकाणीच आपले स्वरूप होऊन राहिले आहेत। ते महात्मे कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचेच केवळ कथन करतात व मधून मधून स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात। आता हे फार वर्णन करणे राहू दे अर्जुना, ऐक। याचप्रमाणे माझे कित्येक भक्त माझी कथा करीत करीत चराचरामध्ये संचार करीत असतात। अर्जुना, मग कित्येक जे आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने 5 प्राण व मन हे वाटाळे बरोबर घेऊन बाहेरच्या बाजूला यमनियमांचे काटेरी कुंपण लावले आणि या कुंपणाच्या आत मूळबंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायाम रूपी चालू असलेल्या तोफा ठेविल्या। तेथे कुंडलिनीच्या प्रकाशनाने आणि मन व प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जी जीवन कला हेच कोणी एक तळे ते त्यांनी बळकावले। त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला, तो असा की ज्यामुळे विकाराची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून आणले। तो इतक्यात धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व ज्याच्या बळाने योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्यांनी संकल्पाने चतुरंग सैन्य मन, बुद्धी आणि चित्त अहंकार ठार केले। त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची नौबत बाजू लागली व स्वरूप ऐक्याचे एक छत्र, एक सत्ता चमकत असलेले दिसले। नंतर समाधी रूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभू रूपी संपूर्ण राजसुख ज्यांच्या समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला पहा। अर्जुना, याप्रमाणे हे माझे अष्टांग योगाद्वारे होणारे भजन फार कठीण आहे। आता किती एक मला दुसऱ्या प्रकाराने नमनरूप भक्तीने भजतात तो प्रकार सांगतो, तो ऐक। तर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत एक सूतच असते, त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून दुसऱ्यास ते ओळखत नाहीत। ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटापर्यंत मध्ये जे काही आहे ते सर्व माझे स्वरूप आहेत हे जाणून मग मोठा लहान याचा विचार न करता किंवा सजीव व निर्जीव याचा भेद न करता जो पदार्थ दृष्टीपुढे येईल त्यास मीच परमात्माच समजून ते सरळ लोटांगण घालतात। त्यास आपल्या श्रेष्ठपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तू मात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणे ज्यांना आवडते, उंचावरून पडलेले पाणी जसे सखल जागेकडे आपोआप जाऊ लागते
त्याप्रमाणे समोर दिसलेल्या प्राणी मात्रास नमस्कार करणाऱ्याचा ज्याचा स्वभाव असतो, अथवा पहा की फळबहाराने लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांकडे नम्रपणाने लवतात. ते नेहमी निराभिमान होऊन राहिलेले असतात व नम्रपणा ही त्यांची संपत्ती असते. ती संपत्ती ते जय जय मंत्राने माझ्या ठिकाणी अर्पण करतात. नमस्कार करीत असताना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून ते माझी निरंतर उपासना करतात. अर्जुना, तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती सांगितली. आता ज्ञानरूप यज्ञाने जे माझी आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक. परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुना तुला माहितीच आहे, कारण आम्ही या गोष्टी तुला मागे सांगितलेल्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी जाणत आहे व देवाच्या प्रसादाने कार्य आहे, म्हणून अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको असे म्हणवेल काय? अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच अंतकरणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलावयास लागले. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगले केलेस. नाहीतर मागे एक वार सांगितले असल्यामुळे हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता, परंतु तुझी कळकळ मला बोलण्यास भाग पाडते. तेव्हा अर्जुन म्हणाला, असे काय म्हणता? चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एरवी उगवत नाही काय? महाराज, जगाला शांत करावे हा ज्याच्या चंद्राच्या ठिकाणी स्वभावच आहे. आता जे चकोर आहेत ते केवळ आपलीच शांतता व्हावी या इच्छेने चंद्राकडे चोच करतात. त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे. पण देवा, आपण कृपा सिंधू आहात. महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची पीडा घालवितो. वास्तविक पाहिले तर त्या पावसाच्या दृष्टीने मानाने चातकाची तहानही केवढी. परंतु तू चुळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेलाच जावे लागते, त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा फार असो अथवा थोडी असो तरी देवांनाच सांगितले पाहिजे. यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे असू दे. तुझी आस्था पाहून जो काही आम्हास आनंद झाला आहे त्याच्यावर आम्ही स्तुती सहन होईल असे राहिले नाही. तू उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस, तेच आमच्या बोलण्यावरून आणण्याचे काय काम करते. याप्रमाणे अर्जुना शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. तर ज्ञानयज्ञ तो असा आहे. त्या ज्ञानयज्ञामध्ये महामूळ संकल्प हा पशु बांधावयाचा खांब आहे. पंचमहाभूते हा मांडव आहेत, तर द्वैत हा पशु आहे. नंतर पंचमहाभूतांचे जे शब्दस्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिय व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामग्री असून अज्ञान हे तूप आहे. येथे मन व बुद्धी या कोंडात प्रज्वलित ज्ञानरूप अग्नी असून, हे मित्रा अर्जुना, सुखदुःखादी द्वंद्वाविषयी जी चित्ताची समता ती वेदी या यज्ञातील शुद्ध केलेल्या यज्ञाचा ओटा होय असे समज. आत्मनाम विचारी करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांती ही सुज्ञा नावाची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे. तो यज्ञ करणारा जीव स्वाभानुरूप पात्राचे ब्रह्मविचार रूप महायंत्राने व ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माचे जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणे ही थांबतात. आणि तेव्हा यज्ञ करणारा जीव अवभृत स्नानाच्या वेळी आत्मैक्यरूपी पाण्याने स्नान करतो. तेव्हा तो यज्ञ करणारा पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिये ही काही वेगळेपणाने समजत नाही, कारण आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहेत असे जाणतो. अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपलेला वश होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो ना, जागे झाल्यावर
तो म्हणतो की स्वप्नात पाहिलेली होती ती सेना आता खरोखरी सेना नाही, तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो. अशा एकत्वाने संपूर्ण विश्व ज्याला अनुभवास येते, अशा अनुभवावर आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होते आणि ब्रह्मदेवापासून तो मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो. याप्रमाणे ज्ञानयज्ञाद्वारा ते या ऐक्यभावेन माझे भजन करतात. अथवा अनादिकालापासून हे अनेकत्व असे आहे, कारण जगातील पदार्थ एकसारखे एक नाहीत व त्यांची नामे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. म्हणून जरी विश्वात त्यांच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले, त्या योगाने त्यांचे ज्ञान भेद पावत नाही. ज्याप्रमाणे अवयव निरनिराळे आहेत खरे, परंतु ते सर्व एकाच देहाचे आहेत.